संध्याकाळच्या नाश्त्यासाठी काहीतरी टेस्टी पण पौष्टिक आणि सगळ्यांना आवडेल असं काहीतरी बनवायचं असेल तर आजची ही मटकी चिवडा चाट एकदा नक्की करून बघा. तर नमस्कार मंडळी, मी रुचिता आपल्या रुचकर सव्या चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूया. सर्वप्रथम मी 2 कप मटकी स्वच्छ धुवून सकाळी पाण्यात भिजत ठेवली होती. दिवसभरात ती छान फुगून तयार होते आणि तिचं सगळं पाणी काढून टाकलं रात्री आणि ती स्वच्छ फडक्यामध्ये बांधून ठेवली. दुसऱ्या दिवशी सकाळी बघितलं तर मटकीला छान मोड आलेले दिसतात. मोड आलेली मटकी चवीलाच नाही तर आरोग्यासाठीही खूप पौष्टिक असते. आता ही मोड आलेली मटकी मी एका भांड्यात काढून घेते. आणि पुन्हा एकदा स्वच्छ पाण्याने धुवून घेतली. यानंतर त्यामध्ये थोडंसं पाणी, चिमूटभर हळद आणि चवीनुसार मीठ घालून कुकरमध्ये शिट्टी करून घेणार आहे. मटकी डायरेक्ट कढईमध्ये शिजवायला घेतली तर खूप वेळ लागतो, म्हणून ती मी कुकरमध्ये शिट्टी करून घेत असते. त्यामुळे मटकी छान शिजते, गॅसही वाचतो आणि वेळही वाचतो. मात्र जास्त शिट्टी देऊ नका, नाहीतर मटकी गळून जाईल. तुम्ही बघू शकता मटकी अगदी परफेक्ट अशी शिजून तयार झालेली आहे. आता उसळ बनवण्यासाठी फोडणीची तयारी करून घेऊया. त्यासाठी गॅसवर एक कढई ठेवली. कढई गरम झाल्यावर त्यात 2 मोठे चमचे तेल घातलं आहे. तेल छान गरम झाल्यावर त्यात जिरं आणि मोहरी घातली. जिरं मोहरी छान तडतडली की त्यात कढीपत्ता घातला. यानंतर 2 चमचे आलं लसूण पेस्ट घातली आहे. ही पेस्ट कच्ची राहू नये म्हणून ती छान खमंग आणि सोनेरी येईपर्यंत आपल्याला परतून घ्यायची आहे. त्यामध्ये हळद, लाल तिखट आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे. इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, मटकी शिजवताना आपण आधीच थोडंसं मीठ घातलं होतं, त्यामुळे यावेळी मीठ जास्त नका वापरू. गरज वाटली तर आपण चवीनुसार पुढे आणखी वाढवू शकतो. 1 चमचा गरम मसाला किंवा काळा मसाला घालून घ्या. मसाले छान परतून झाले की त्यामध्ये शिजवून घेतलेली मटकी घालायची आहे. आता मटकी आणि मसाला छान एकमेकांमध्ये मिक्स करून घ्या, म्हणजे प्रत्येक दाण्यावर मसाल्याची चव छान मुरेल. त्यानंतर मी त्यामध्ये 2 फोडी कैरीच्या घालून घेतल्या आहे. त्याचबरोबर चवीला समतोल राखण्यासाठी थोडीशी साखर देखील घातली आहे. त्यामुळे उसळीला खूप छान आंबट गोड अशी चव येते. यानंतर कढईवर झाकण ठेवून मटकी 2 ते 3 मिनिटं मंद आचेवर शिजू द्या. त्यामुळे मसाल्याची चव मटकीमध्ये छान मुरते आणि उसळ आणखी चविष्ट लागते. मध्ये एकदा हलवून घ्या, म्हणजे मसाला तळायला लागणार नाही. कोथिंबीर टाकून छान गार्निश करून घेतलं आहे. 2 ते 3 मिनिटं झाकण काढून बघा, किती छान खमंग आणि टेस्टी अशी मटकीची उसळ बनवून आता तयार झाली आहे. आता या तयार उसळीपासून आपण चटपटीत मटकी चिवडा चाट बनवून घेऊया. त्यासाठी एक सर्विंग प्लेट घेतली आहे. त्यामध्ये चिवडा घातला आहे. आता या चिवड्यावर आपल्याला गरमागरम मटकीची उसळ घालून घ्यायची आहे. गरम उसळ आणि कुरकुरीत चिवडा याचं कॉम्बिनेशन खूप मस्त लागते. यानंतर त्यावर बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली काकडी घालायची आहे आणि बारीक चिरलेलं टोमॅटोसुद्धा घालायचं आहे. चाटला अजून चवदार बनवण्यासाठी वरून फरसाण घातला आहे. यानंतर थोडंसं कोथिंबीर घाला आणि चवीला अजून खुलवण्यासाठी वरून लिंबाचा रससुद्धा पिळून घेतला आहे. बघा किती रंगीत आणि तोंडाला पाणी सुटेल अशी मटकी चिवडा चाट बनून तयार झाली आहे. तर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर आता मग पुन्हा भेटूया अशा छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत आनंदी राहा आणि रुचकर पदार्थ खात राहा.